नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. एक अत्यंत महत्वाची घडामोड आणि ती कशी घडणार आहे, ती घडायला पाहिजे असं वाटतं म्हणून सांगायला आलोय. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात एक असे नेते आहेत की ज्यांना अजूनही राजकारण काय आहे हे कळतं. म्हणजे हे थिल्लर, चवन्नी छाप राजकारणाचे जे काही प्रकार आजकाल वेगवेगळ्या पक्षामध्ये आलेले आहेत, तसं राजकारण न करणारा आणि एक्झॅक्ट त्याला काय म्हणायचं, सभ्य राजकर्ता, सभ्य राजकारणी असं त्यांना म्हणायला हवं. असे राजकारणी म्हणजे बाळासाहेब थोरात. योगायोगाने एका लाटेमध्ये संगमनेरमध्ये त्यांचा पराभव झाला. या सगळ्या गोष्टी असल्या तरी या बाळासाहेब थोरातांचं राजकारणातलं आताचं स्थान आणि भविष्यातलं स्थान याचा विचार होतो आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिर होऊ पाहत आहेत. कारण जे संगमनेरमध्ये त्यांनी गमावलंय ते त्यांना परत मिळवायचं आहे. आताच्या घडीला काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातांना काय मिळू शकेल, तर त्यांना कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाचा दर्जा असलेलं पद मिळू शकतं. आणि ते कसं आहे, काँग्रेसला तेच हवंय. बाळासाहेब थोरातांना विधान परिषदेवर घेता आलं तर बाळासाहेब थोरातांच्या विधान परिषदेवरचा मार्ग मोकळा करून, म्हणजे आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये काय होतंय ते पण बघणं आवश्यक आहे. तर बाळासाहेब थोरातांचा विधान परिषदेवरचा मार्ग निर्धोक करून त्यांना घेऊन काँग्रेसकडं येऊ शकणारं विरोधी पक्षनेतेपद बाळासाहेब थोरातांच्याकडं द्यायचं. म्हणजे एक सक्षम, दानत असलेला, म्हणजे आजचा प्रॉब्लेम काय काँग्रेसचा, की काँग्रेस पक्षाला बळ देऊ शकेल आणि त्यासाठीची दानत असलेला नेताच नाहीये. नाना पटोले लोकांकडून मागूनच पक्ष चालवत होते. ते आत्ताचे अध्यक्ष, ते बिचारे तर मी किती साधा आहे, साध्या घरात राहतो हे सांगून चालतात. साधेपणाने राजकारणातली प्रतिमा बनते, पक्ष नाही चालत. तर हा साधेपणा असून सुद्धा जो पक्ष चालवण्याची क्षमता ठेवून आहे असे व्यक्ती म्हणजे बाळासाहेब थोरात. या बाळासाहेब थोरातांना कॅबिनेट दर्जा देऊन, म्हणजे विरोधी पक्षनेते पद देऊन बाळासाहेब थोरातांचं महत्त्व वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कसं ते मी सांगतो. बाळासाहेब थोरात राजकारणात कसे मोठे होऊ शकतात. बाळासाहेबांना मोठं करण्यासाठी बाळासाहेबांच्या पोराचा बळी द्यावा लागेल एवढं नक्की आहे. आणि काँग्रेस तीच पद्धत आत्ता करते आहे. म्हणजे येणारी कारकीर्द उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला, संसदीय राजकारणाला, 6 वर्षापूर्वी सुरू झालेली संसदीय कारकीर्द 6 वर्षानंतर बंद होणार, यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात जो फटका बसणार आहे तो उद्धव ठाकरे यांनाच. आणि ती प्रोसेस आता सुरू आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बारामतीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या समर्थनाला फाट्यावर मारून, काँग्रेसनं आपला उमेदवार दिला. राहुरीतही उद्धव ठाकरेंच्या समर्थनाला फाट्यावर मारून काँग्रेसने आपला उमेदवार दिला. दोन्ही ठिकाणी आपापले उमेदवार देण्याची प्रक्रिया सुरू आहे काँग्रेसची. म्हणजे यात आता काँग्रेस डील करेल, समजा माघारी घेणे किंवा काय करणे, तर ती सत्ताधारी पक्षासोबत असेल. तुम्हाला निर्वेद हवाय का, मग आमचे काही मार्ग निर्वेद करून द्या. उद्धव ठाकरेला कंप्लीट बाजूला करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यावर एक स्वतंत्ररित्या ती प्रोसेस कशी आहे याचा व्हिडिओ मी करणार आहे, तुम्हाला ते लक्षात येईल. म्हणजे उगाच हे असं का तसं का असा प्रश्न पडू नये यासाठी वेगवेगळे व्हिडिओ करत असतो मी. तर ही प्रोसेस सुरू झालेली आहे. कशी ते नीट बघा. आता तुम्हाला मी आकड्यात समजावून सांगतो. येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या एप्रिल अखेरला पूर्ण होतील, त्यामध्ये महाविकास आघाडीचा एकच सदस्य निवडून येऊ शकतो. भलेही 16 काँग्रेसचे, 10 शरद पवारांचे आणि 20-21 उद्धव ठाकरेंचे असतील, तरीही एकच सदस्य निवडून येऊ शकतो. कारण 29 मतांची गरज आहे. आता या 29 मतांची बेगमी या तिघांनी एकत्र येऊन केली तरच हे शक्य आहे. अन्यथा शक्य नाही असं आपल्या सगळ्यांचं मत आहे. असं अजिबात नाही. उद्धव ठाकरेंना फाट्यावर मारून सुद्धा महाविकास आघाडी आपला आमदार निवडून आणू शकतो. कसं सांगतो.
शरद पवारांच्या पक्षाची 10 आमदार आहेत आणि काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. बेरीज करा, 16 आणि 10 26 होते. समाजवादी पार्टी आणि अन्य पक्ष यांच्याकडे 3 आमदार आहेत. 26 आणि 3 29. झालं गणित पूर्ण. आता उद्धव ठाकरे या राजकारणात एकटे पडतील आपल्या 21 आमदारांना घेऊन. उद्धव ठाकरेंच्या आमदारांच्या मध्ये कधीही फूट पडू शकते हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. म्हणजे ग्रँड रिडक्शन सेल नावाची एक मालिका होती. तसा ग्रँड रिडक्शन सेल लावून किंमत डाऊन करून किंवा अप करून कोणाचे सदस्य विक्रीला उपलब्ध असतील अथवा कोणाचे सदस्य जायला तयार असतील तर तो पक्ष कोणता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. काहींवर शिंदेनी डोरा टाकलाय, काहींच्यावरती भाजपने डोरा टाकलाय, तर काही कुणीतरी डोरा टाकतंय का आपल्यावर म्हणून वाट बघून आहेत. अशी स्थिती असताना त्यांच्यावरती विश्वास ठेवून एक आमदारकी त्यांना पुन्हा बहाल करून विधान परिषदेतलं संख्याबळ योग्य करून त्यांचं पुन्हा विरोधी पक्षनेते पदासाठी संघर्ष करत बसणं काँग्रेसला परवडणारं नाही आहे. त्यामुळं काँग्रेस आपल्याला एखादं तरी पद राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं मिळावं यासाठी वाट बघते आणि ती जागा देऊ शकतं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस. कारण समाजवादी पार्टी काँग्रेसला सपोर्ट करायला नाही म्हणणार नाही येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमुळं. त्यामुळे 29चा आकडा उद्धव ठाकरेंच्या शिवाय पूर्ण होऊ शकतो आणि बाळासाहेब थोरात हे आमदार होऊन विरोधी पक्षनेते होऊ शकतात. अर्थात बंटी पाटलांच्या पदाला यामुळे स्वप्नांना धक्का लागेल हा भाग वेगळा, पण बाळासाहेब थोरात होऊ शकतात हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. म्हणून तर मग काँग्रेसच्या गटातून उद्धव ठाकरेंना कोलण्याची प्रक्रिया चालू आहे. शरद पवारांच्या ताज्या वाक्यानुसार त्यांनी दिला म्हणून मी घेतला असं आहे. त्यामुळं तेही शरद पवार सुद्धा उद्धव ठाकरेंना आता गळ्यातली धोंड समजू लागलेत. कारण कधी कधी काय असतं ना की बालिश हट्टांना लेकरांना म्हणजे लेकरू जोपर्यंत हट्ट करत नाही तोपर्यंत आजी घरातली आत्या प्रवासाला घेऊन जात असते. पण जेव्हा पोरगं बसस्टँड आल्याबरोबर काहीतरी घेऊन दे असा आग्रह करायला लागतं तेव्हा हे नको असं आजीला आजोबाला वाटायला लागतं. कारण एवढा खर्च रस्त्यात करतं की बस त्याच्यापेक्षा या पोराला सोबत न नेलेलं बरं म्हणून त्याच्याच मायबापाने सांभाळावं म्हणून ते घरी ठेवतात नातू असला तरीही. तसं हे बालिश हट्ट करणारे म्हणजे आता आम्हाला विधान परिषद द्या, आम्हाला विरोधी पक्षनेते पद द्या, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आता ते ओझं झालंय. आणि हे ओझं वाता वाता पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे असे म्हणायची वाजे नाही हो ओझे, नीट ऐकत जा. कारण वाजे प्रकरण घडलं म्हणून तर उद्धव ठाकरेंचं सगळं अधपतन सुरुवात झाली. ज्या दिवशी वाजे परिवार माझी जबाबदारी, पुन्हा तुम्ही वाजे ऐकला असेल, माझे परिवार माझी जबाबदारी हे उद्धव ठाकरेंनी घोषणा केली होती, त्या दिवशीपासूनच उद्धव ठाकरेच्या सरकारचं अधपतनाला सुरुवात झालेली होती. त्यामुळे हे असे वाजेसारखे अधिकारी सोबत बाळगणारे, माझा घर माझं परिवार म्हणणारे, आदित्यला मंत्री करणारे उद्धव यांच्या इच्छेखातर मुख्यमंत्री बनले होते. पण आता पावलं थकलीत यांना सोबत घेता घेता आणि उद्धवचे ओझे जड झालेले आहे. आता हे ओझे उतरविण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करतायत आणि त्यात ते यशस्वी होतील याविषयी शंका नाही. नमस्कार. जागृतीचा विधायक